नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात निगेटिव्हमध्ये केलेली, पण त्यानंतरनं सडनली चांगली रिकव्हरी आली. ओपनिंगच्या सुरुवातीच्या पहिल्या 10-15 मिनिटांमध्ये निफ्टी ऑलमोस्ट लोअर लेवलवरून 100 पॉईंट मायनसवरून ऑलमोस्ट पॉझिटिव्हमध्ये गेलेला, पण त्यानंतरनं मात्र मार्केटला परत पुन्हा व्होलॅटिलिटी आली, हायर लेवलला सेलिंग आलं आणि निफ्टी जो आहे तो सरते शेवटी डेज लोला जवळपास 350 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झाला. सकाळच्या मॉर्निंगच्या पहिल्या अर्ध्या तासाच्या रिकव्हरीनंतर मात्र मार्केटमध्ये कंटिन्यू दिवसभर सेलिंग प्रेशरच राहिलं, दबाव राहिला. त्याचं रिझन होतं उद्यापासून 2 एप्रिलपासून होणारे ग्लोबल सगळ्या देशांवर ट्रम्प US जे काही टेरिफ लावणार आहे 25% सगळ्या गुड्सवर इन्क्लुडिंग भारत. यामुळं काही कमेंट्स उद्या होण्याची अवश्य म्हणजे वाटते की काही कमेंट्स येतील, काही न्यूज येईल किंवा टेरिफला घेऊन आणखी काही अपडेट्स 25% टेरिफ्स लागतील का, त्यापेक्षा जास्त लागतील का, त्यापेक्षा कमी लागतील, या पद्धतीच्या न्यूज आणि रूमर्स येत राहिले आणि येत राहतील. या अनुषंगानं मार्केटला दबाव बघायला मिळाला, मार्केटला सेलिंग प्रेशर बघायला मिळालं, हायर लेवलवरून प्रॉफिट बुकिंगसुद्धा आपण म्हणू शकतो बघायला मिळालं. निफ्टी 350 पॉईंट मायनस, सेन्सेक्स जवळपास 1400 पॉईंट मायनसमध्ये गेला, बँक निफ्टी जवळपास 700 पॉईंट मायनसमध्ये बंद झाला. ओव्हरऑल पडझडीचं कारण फक्त 2 एप्रिलपासून लागू होणारे US टेरिफ्स हाच एक पडझडीचं आजचं कारण आहे. त्यामुळे उद्याचा दिवस थोडंसं एक एक्सेप्शनल आपण ठेवू शकतो. गुरुवारी आपल्याला क्लॅरिटी येईल की टेरिफ किती लागलेत, किती प्रमाणात लागलेत किंवा निगोसिएशन आहेत की नाहीत. निगोसिएशन सुरू आहेत भारतासोबत, ही न्यूज आली तर मला वाटतं निश्चित मार्केटला रिकव्हरी येऊ शकते, पण तशा पद्धतीची कमेंट्री अजून तरी काही आलेली नाही आहे. त्यामुळे ग्लोबल मार्केट थोडं अनसर्टिनिटीमध्ये आहेत, स्पूक झाले, थोडेसे कॉशियस आहेत. त्यामुळे आपल्याला हा सेलिंग प्रेशर बघायला मिळतं आणि त्यासोबत FIचं होणारं सेलिंग. आजचा FIDIचा डेटा अवेलेबल नाही, पण शुक्रवारी FIने जवळपास 4300 करोडची विक्री केलेली, DIने 7600 करोडची खरेदी केली, पण शुक्रवारी FIने विक्री केली. मला वाटतं आजची जी पडझडीचं स्पीड बघितलं, ज्या पद्धतीनं मायनस आहे, मला वाटतं FIची निश्चित सेलिंगच असेल. फक्त बघणं गरजेचं की टेरिफला घेऊन कोणत्या प्रकारची क्लॅरिटी आपल्याला उद्या संध्याकाळपर्यंत येते, त्यावर मार्केटची पुढची चाल राहील. मग ओव्हरऑल उद्यासाठी मार्केट न्यूज बेस आहे. टेरिफच्या न्यूजनुसारच गॅप डाऊन होईल. टेरिफ इम्पोज झाले, जास्त प्रमाणात झाले तर मार्केट्स फर्दर खाली जातील. टेरिफ्स कमी प्रमाणात इम्पोज झाले किंवा थोडं निगोसिएशन सुरू आहे अशा पद्धतीचे वक्तव्य आले तर मला वाटतं मार्केट्स वर जातील. त्यामुळे न्यूज डिपेंडंट उद्या मार्केट राहील. उद्या आणि परवा बुधवार 2 दिवस न्यूज डिपेंडंट मार्केट राहील. टेक्निकल उद्यासाठी टेक्निकल लेवल्स बोलायचे झालं तर निफ्टीमध्ये लोअर लेवलला 23,000 सपोर्ट आहे. एक सेंटिमेंटल 23,000च्या खाली गेला तर फर्दर डिक्लाइनिंग येईल. हायर लेवलला 23,500पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. 23,300 पहिला रेजिस्टन्स आहे, 23,300च्या वरती 23,500पर्यंत निफ्टी जाऊ शकते. त्यामुळे निफ्टीला उद्या 23,300 फर्स्ट रेजिस्टन्स, त्यानंतर 23,500, 23,000 एक चांगला सपोर्ट स्ट्रॉंग लोअर लेवलला तिथं निफ्टी येऊ शकते. बँक निफ्टीमध्ये 50,600 ते 700 सपोर्ट रेंज आहे. 100 पॉईंटची रेंज 600 ते 700 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हायर लेवलला 51,000 एक प्युअर पॉईंट आहे. 51,000 फर्स्ट रेजिस्टन्स आहे. 51,000च्या वर गेला तर फर्दर रिकव्हरी 51,200 ते 300 पण येऊ शकते. बँक निफ्टीला 50,600 700 स्ट्रॉंग सपोर्ट. हायर लेवलला 51,000 फर्स्ट रेजिस्टन्स, त्यानंतर 51,200 ते 300पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. या रेंजनुसार तुम्ही उद्या ट्रेड निफ्टी बँक निफ्टीमध्ये या लेवल्सनुसार ट्रेड घेऊ शकता. आज NSEमध्ये 1773 शेअर्स वाढले, त्याबद्दल 845 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 13 शेअर्स वाढले, त्याबद्दल 36 शेअर्समध्ये पडझड आहे. ओव्हरऑल वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये जास्त राहिली, पण निफ्टीमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर आज IT, बँक्स, फार्मा हे ग्लोबल सेक्टर वाईज सगळे मायनसच आहेत. ITनं लीड केले, त्यानंतर रिअल्टी सेक्टरनं लीड केले. बँकिंग सेक्टरसुद्धा चांगलं दबावात राहिलं. त्यापाठोपाठ एनर्जी, मेटल, रिअल्टी या सेक्टर्समध्ये दबाव बघायला मिळाला. ओव्हरऑल सगळे सेक्टर्स मायनसमध्ये जाऊन बंद झालेत. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स 0.5% पॉझिटिव्ह आहेत. डाऊ फ्युचर्स 160 पॉईंट मायनस आहे. टेरिफला घेऊन थोडी अनसर्टिनिटी आहे. युरोपमध्ये युरोझोनचं इन्फ्लेशन चांगलं खाली आले 2.2%च्या आसपास, त्यामुळे युरोपियन मार्केट्स चांगले पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये काम करत आहेत. पण US मार्केट मात्र टेरिफला घेऊन थोडंसं कन्फ्यूज आहे, साशंक आहे. त्यामुळे थोडंसं 150 पॉईंट मायनसमध्ये आहे. त्यामुळे ओव्हरऑल बघणं गरजेचं की US मार्केट कशा पद्धतीने रिॲक्ट होते आणि टेरिफला घेऊन फर्दर काही न्यूज येते त्यानुसार आपली उद्याचं आणि गुरुवारचं मार्केट अवलंबून आहे. तर बघूया हा टेरिफ वॉरचा एक भाग महत्त्वपूर्ण टप्पा कशा पद्धतीनं पॅन आउट होतो आणि त्यानुसार मार्केटची कशी रिॲक्शन असते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्त लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.